मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण डिस्कस करणार आहोत फिनॉल टॉपिकचा दुसरा क्लास. या क्लासमध्ये आपण आज चर्चा करूयात स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल, क्रिसॉल, रेसॉर्सिनॉल आणि नॅफ्थॉल. तसेच या चॅप्टरवरची क्वेश्चन्स काय असू शकतात हे पण आपण आज डिस्कस करूया. लेट अस सी फर्स्ट स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल. सगळ्यात अगोदर आपण पाहू स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल. फिनॉलचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपण डिस्कस केले प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तरी मी इथं ॲड केलेले. फिनॉल वेगळं काही नसून बेन्झीन रिंगवरती एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच अशा पद्धतीने. यालाच आपण वन हायड्रॉक्सी बेन्झीन किंवा यालाच कॉमन नाव फिनॉल आहे, तर हा मोर पॉप्युलर किंवा जास्त ओळखला जातो फिनॉल या नावाने. तर याची युजेस काय आहे? 2/3 of total phenol is used to prepare reagents used in manufacturing industries. आता बघा, फिनॉल जो आहे वेगवेगळ्या रिएजंट बनवण्यासाठी 2/3 म्हणजे टोटल फिनॉलचा यूज केला जातो. जेवढं काही फिनॉल तयार होते त्या सगळ्यामधनं फिनॉलिक जेवढे काही इंडस्ट्री आहे, तुमचं डिसइन्फेक्टंट आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे फिनॉल वापरले जातात. त्या सगळ्यांमध्ये याचा वापर केला जातो. फिनॉलिक रेझिन बनवण्यासाठी सुद्धा फिनॉलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तुमच्या ब्लड सॅम्पल मधून किंवा अदर बायोलॉजिकल फ्लुइड्स पासून DNA आणि RNA सेपरेट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फिनॉलचा वापर होतो. एक्स्ट्रॅक्शन ऑफ बायोमॉलिक्युल्स, प्रोटीन्स वेगळे करायचे म्हणजेच DNA आणि RNA, तर त्याच्यासाठी तुम्हाला फिनॉलचा वापर करावा लागतो किंवा फिनॉलचे रिएजंट्स पण त्याच्यात लागतात. तसंच फिनॉल वापरला जातो वेगवेगळे सनस्क्रीन बनवण्यासाठी, स्किन लाइटनिंग क्रीमसाठी आणि हेअर कलरिंग सोल्युशन. या सगळ्यांमध्ये फिनॉल डायरेक्टली यूज नसतो, तर फिनॉलचे डेरिव्हेटिव्ह यात वापरले जातात. सध्या जे पब्लिकमध्ये जास्त पॉप्युलर आहेत मोमेंटा सोन क्रीम, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फिनॉल्स ऍड आहेत. ॲस्पिरिन बनवण्यासाठी सुद्धा फिनॉलचा वापर केला जातो. हर्बिसाइड्स अँड फार्मास्युटिकल ड्रग्स या सगळ्यांचे प्रिकर्सर म्हणून फिनॉलचा वापर केला जातो. ॲस्पिरिन म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड जे आहे त्याचा एक डेरिव्हेटिव्ह. ऑलरेडी तुम्ही रिॲक्शन पाहिली की जर याच्यात आपण इथल्या साईडला म्हणजे ऑर्थो पोझिशनला जर COH दिला तर तो सॅलिसिलिक ऍसिड येतो. हा एक ड्रग आहे. हा कुठून बनवला जातो? फिनॉल पासून. तशाच पद्धतीनं सायक्लोअल्डिहाइड हा पण बनवला जातो. हर्बिसाइड्स म्हणजे असेच वेगवेगळे याच्यापासून डेरिव्हेटिव्ह बनवले जातात, जे की वेगवेगळ्या उद्देशाने वापरले जातात. तर ड्रगसाठी किंवा हर्बिसाइड्स म्हणजे तुमचं जे काही गवत आहे अननेसेसरी तण ज्याला आपण म्हणतो शेतामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा हा फिनॉलचा वापर केला जातो. हे सगळे जे युजेस आहेत डायरेक्ट और इनडायरेक्ट आहेत. डायरेक्टली काही ठिकाणी फिनॉल वापरला जातो, तर काही ठिकाणी त्याचे डेरिव्हेटिव्ह किंवा त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स वापरले जातात. नेक्स्ट आहे क्रिसॉल. क्रिसॉल म्हणजेच फिनॉल वरती CH3 चं सबस्टिट्यूशन. ते मे बी ऑर्थोला असेल, मेटाला असेल और पॅराला असेल. एकच सबस्टिट्यूशन असेल मिथाइल ग्रुप. जर ते ऑर्थो असेल तर ऑर्थो क्रिसॉल, मेटा असेल तर मेटा क्रिसॉल आणि पॅरा असेल तर पॅरा क्रिसॉल. याचीच नाव आहेत 2 मिथाइल फिनॉल, 3 मिथाइल फिनॉल, 4 मिथाइल फिनॉल. त्यालाच आपण आता म्हटल्यासारखं ऑर्थो क्रिसॉल, मेटा क्रिसॉल आणि पॅरा क्रिसॉल ही सगळी याची स्ट्रक्चर्स आणि नाव. याचा वापर कुठं कुठं होतो? याचा जास्त वापर होतो डिसइन्फेक्टंट, प्रिझर्वेटिव्ह अँड वूड प्रिझर्वेटिव्ह. डिसइन्फेक्टंट म्हणजे तुमचं जे काही फ्लोअर क्लीनर्स आहेत जसे की लायझॉल वगैरे, त्याच्यामध्ये क्रिसॉलचं प्रमाण असतं. ओके, डिसइन्फेक्ट करण्यासाठी जर तिथं काही हे असतील का बरं, तर क्रिसॉलची प्रॉपर्टी की तो प्रोटीनला प्रिसिपिटेट करतो आणि मोस्ट ऑफ द व्हायरसेस आणि बॅक्टेरिया हे प्रोटीन पासून बनलेले असतात. एकतर त्याच्या सिंगल DNA किंवा RNA असतो आणि क्रिसॉलची प्रॉपर्टी की प्रोटीनला प्रिसिपिटेट करायचं. तर हा प्रिसिपिटेट केल्यानंतर तुमचा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जो आहे तो तिथंच सर्वाइव्ह होत नाही. त्याच्यासाठी डिसइन्फेक्टंट्स मध्ये याचा वापर केला जातो, फ्लोर क्लीनर्स वगैरे मध्ये ॲज अ डिसइन्फेक्टंट. ऑर्थोक्रिसॉल is used as a solvent, disinfectant and chemical intermediate. ऑर्थोक्रिसॉल जो वापरला जातो तो ॲज अ सॉल्वंट पण वापरला जातो, तसंच डिसइन्फेक्टंट साठी आणि केमिकल इंटरमिडिएट वेगवेगळ्या ज्या रिएक्शन आहेत त्याच्यात केमिकल इंटरमिडिएट म्हणून पण ऑर्थोक्रिसॉलचा वापर केला जातो.
नेक्स्ट मेटाक्रिसॉल जे आहे ते हर्बिसाइड, जसं की फिनॉल वापरतो तशाच पद्धतीने हर्बिसाइड इन्सेक्टिसाइड्स मध्ये पण वापर केला. मेटाक्रिसॉल हे जे आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करतं आणि हा वापरला जातो एक्सप्लोजिव्ह तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. पॅराक्रिसॉल, पॅराक्रिसॉल हा अँटीऑक्सिडंट आहे, फ्रॅग्रन्स मध्ये यूज केला जातो आणि डाय इंडस्ट्रीज मध्ये. म्हणजे वेगवेगळे जे डाय असतात, तुमच्या कपड्यांना जो कलर असतो त्या कलरच्या डायज किंवा वेगवेगळ्या वस्तूंना जो कलर दिला जातो त्याच्यासाठी जी डाय लागते ती पॅराक्रिसॉल पासून वापरली जाते. अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. तसेच फ्रॅग्रन्स, जो काही आपण फ्रॅग्रन्स वापरतो स्मेल, त्याच्यात पण ह्याचा वापर केला. ऑर्थोक्रिसॉल used for synthesis of carvacol, metacresol used for synthesis of toliprolol, tolamolol, etc. Paracresol is production of antioxidants, that is butylated hydroxytoluene BHT. आता हे काय, कार्बॅक्रोल, टोलिप्रोलॉल, टोलॅमोलॉल आणि ब्युटायलेटेड हायड्रॉक्सीटोलिन, हे बघ, हे अँटीऑक्सिडंट, हे सगळे जे आहेत हे सगळे आहेत फार्मास्युटिकल ड्रग्ज जे की आपण वापरतो, किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जे की आपण प्रोडक्शन ऑफ डोसेज फॉर्म मध्ये वापरतो किंवा आयजीटीज वापरतो. आता टोलिप्रोलॉल आणि टोलॅमोलॉल हे जे आहेत हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज आहेत. ओके, याच्यामध्ये ऑर्थोक्रिसॉल सॉरी मेटाक्रिसॉलचा वापर केला जातो. कार्बॅक्रोल, ऑर्थोक्रिसॉल हे पण एक प्रकारचं ड्रगच आहे. बीएसटी अँटीऑक्सिडंट म्हणून वापरतात. तुमचे जे ऑक्सिडंट कंपाऊंड असतात जे की फॉर्म्युलेट करायचे आहेत पण ते एअर ऑक्सिडेशन होतात किंवा वॉटर सोबत रिएक्शन झाली की ते ऑक्सिडाइज होतात, तर त्याच्यामध्ये ॲज अँटीऑक्सिडंट म्हणून पीएचटीचा वापर केला जातो. ओके, हे सगळे जे आहेत वेगवेगळे यूजेस. क्रिसॉलचा यूज जनरली हर्बिसाइड, इन्सेक्टिसाइड, क्रिसॉल म्हणजे सगळ्यांची कॅटेगरी तुम्ही एकत्र लिहू शकता. जर इफ पॉसिबल यू टू राईट सेपरेट, ऑर्थोक्रिसॉलचा वेगळा यूज लिहा, मेटाक्रिसॉल आणि पॅराक्रिसॉल. जर नसेल लक्षात राहत तर कॉमनली क्रिसॉल लिहून पुढे हे लिहू शकता, बट डू नॉट मेन्शन की मेटाक्रिसॉल तुमचं हे वापरलं जातं एक्सप्लोजिव्ह सेट, सॉरी, मेटाक्रिसॉल अँटीऑक्सिडंट म्हणून तो दोन्हीकडे वापरला जातो. आता मेटाक्रिसॉल जर फ्रॅग्रन्स साठी लिहिलं तर चुकीचं होईल आणि पॅराक्रिसॉल एक्सप्लोजिव्ह साठी लिहिलं तर चुकीचं होईल, असं नको व्हायला. एक तर सगळीकडे ॲज इट इज लिहा जसं त्याचं मेटाचा काय यूज आहे, किंवा कॉमन लिहायचं असेल तर मेटा पॅरा ऑर्थो नका लिहू, स्ट्रक्चर मेन्शन करा आणि त्यानंतर पुढे. ओके, नेक्स्ट पाहू आपण रिसॉर्सिनॉल. हे सुद्धा अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. अँटीसेप्टिक म्हणजे तुमचा जो सॅव्हलॉन किंवा डेटॉल आहेत याच्यामध्ये रिसॉर्सिनॉलचं पर्सेंटेज असतं. ओके, रिसॉर्सिनॉल काही प्रमाणात असतं. त्याच्यानंतर 5 to 10% ऑइंटमेंट्स, याचे जे ऑइंटमेंट्स आहेत 5 ते 10%चे त्या वापरल्या जातात सोरायसिस, हिंड्राडेंटिस, सुपर रायता अँड इकॅझेमा, म्हणजे हे स्किन डिसीजेस आहेत ज्याच्यात की स्किन पूर्णपणे फंगल इन्फेक्शन्स वगैरेनी हे झालेले असते, जसे की डाग, चट्टा येतो, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो 5 to 10% ऑइंटमेंट मध्ये. दिस इज ऑल्सो ऍक्ट एज अनाल्जेसिक अँड हेमोस्टॅटिक. गॅस्ट्रिक अल्सर्स मध्ये याचा वापर केला जातो. गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे ऍसिडिटी होऊन होऊन जस्ट तुमच्या आतड्यांना किंवा पोटातली जी लेयर असते सिलियाची ती लेअर डॅमेज झालेली असते आणि त्यावेळेस सिंपल जरी ऍसिड सिक्रेट झालं नॉर्मल तरी सुद्धा ऍसिडिटी होते, ऍसिडिटी वाटते, पण ती ऍसिडिटी नसते, तर ते इनर लेअर जो असतो जो की कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो ऍसिडच्या, तो तिथं डॅमेज व्हायला चालू झालेला असतो किंवा डॅमेज झालेला असतो आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ऍसिड आले की इरिटेशन होतं आणि वाटतं पेशंटला की ऍसिडिटी, आणि ती लवकर जात नाही ऍसिडिटीच्या गोळ्याने. अनाल्जेसिक म्हणजे जिथे गॅस्ट्रिक अल्सर मध्ये ते इरिटेशन होतं तिथला जो त्रास आहे तो कमी करायचा, म्हणजे तिथलं जे पेन आहे ते कमी करण्यासाठी पण रिसोर्सिनॉलचा वापर होतो. हेमोस्टॅटिक, तिथे जर ब्लिडिंग होत असेल तर ते ब्लिडिंग थांबवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. तर डोसेस दिले जातात 125 to 250 मिलीग्राम इन पिल्स, म्हणजे कॅप्सूल मध्ये हे इन्सर्ट केले जाते आणि कॅप्सूल दिली जाते. जशी कॅप्सूल पोटात जाऊन ब्रस्ट होते तर हे पिल्स फ्री होतात आणि मग ऍक्शन दाखवायला स्टार्ट करतात. 2% सोल्युशन इन इचिंग अँड इरिटेशन. रेसोसिनॉलचं सोल्युशन पण वापरलं जातं जर इचिंग होत असेल, स्पेशली इन द व्हजायनल इचिंग अँड इरिटेशन, तिथे ह्याचा जास्त वापर केला जातो एक्सटर्नल पर्पज साठी, जिथे तिथे एक्सटर्नल इचिंग होत असेल. नेक्स्ट आहे स्किन प्रोटेक्टंट अँड टॉपिकल अनाल्जेसिक.
स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी हजार्डस केमिकल वगैरे पासून किंवा टॉपिकल अनालिसिस. काही वेळेस काय होतं की स्किनला सनबर्न झालं तर पेन होतं, तर त्याला थांबवण्यासाठी रेसोसिनॉलचा वापर केला जातो. प्रोडक्शन ऑफ डायझो डायज अँड प्लास्टिसायझर्स अँड ॲज अ UV ॲब्झॉर्बर इन रेझिन्स. जे रेझिन्स गाडीमध्ये वगैरे वापरले जातात, जे की आउटर साइड ॲटोच्या वरती जो रेझिन असतो त्याच्यामध्ये रेसोसिनॉलचा वापर होतो ॲज अ UV ॲब्झॉर्बर्स. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे सूर्याचे असतात ते त्या रेझिनमध्ये ॲब्झॉर्ब केली जावी म्हणून याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये त्याची ड्युरेबिलिटी वाढते त्या रेझिन्सची. डायॲझोडायज म्हणजे वेगवेगळे डायचे वापरतो, त्याचे प्रोडक्शन करण्यासाठी रेसोसिनॉलचा वापर केला जातो. प्लास्टिसायझर म्हणजे त्याच्यात थिकनेस, प्लास्टिसायझर म्हणजे रेझिन्स मध्ये प्रॉपर स्ट्रेंथ येण्यासाठी याचा वापर केला जातो. रेसोर्सिनॉल आपण सेलिव्हनफ रिएजंट बनवण्यासाठी वापरतो. सेलिव्हनफ रिएजंट ऑलरेडी तुम्ही वापरलाय बायोकेमिस्ट्री मध्ये. ओके. नेक्स्ट आहेत स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ नॅफ्थॉल. नॅफ्थॉल काय आहेत तर डायबेन्झिन रिंग आहे. ओके. डायबेन्झिन रिंग म्हणजेच दोन बेन्झिन रिंग एकमेकाला अटॅच आहेत. 10 मेंबरची रिंग आहे, त्याच्यात एक OH ग्रुप अटॅच आहे. ॲज अ 10 मेंबर्ड रिंग हिअर, दोन बेन्झिन रिंग आहेत, त्याच्यात एक OH ग्रुप आहे. जर तो फर्स्ट नंबरिंग ही सेम राहील 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर ह्या दोन नंबरला OH ग्रुप असेल तर तो होतो 2 नॅफ्थॉल. 1 नॅफ्थॉल 2 नॅफ्थॉल. वन पोझिशनला OH असेल तर 1 नॅफ्थॉल. म्हणजे फिनॉल रिंगला एक अजून एक बेन्झिन रिंग अटॅच झाली की त्याला नॅफ्थॉल म्हणायचे. ओके. अशा पद्धतीने यालाच 1 नॅफ्थॉलला अल्फा नॅफ्थॉल, 2 नॅफ्थॉलला बीटा नॅफ्थॉल असंही म्हटलं जातं. याची IUPAC नेम आहे नॅफ्थॅलिन 1 OL. नॅफ्थॅलिन म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे ते नॅफ्थॅलिनचे आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते नॅफ्थॅलिन 2 ऑल म्हणजे सेकंड पोझिशनला OL अल्कोहोलिक ग्रुप आहे. नॅफ्थॉलचा वापर जो आहे आपल्याला सगळ्यात आधी माहित असलेला मॉलिस्टेट, साकागुची टेस्ट आणि ओक्स प्रोस्क्युअर टेस्ट यांचे रिएजंट बनवण्यासाठी याचा वापर होतो. मॉलिस रिएजंट मध्ये आपण अल्फा नॅफ्थॉल इन इथेनॉल वापरतो. ओके. तसेच 1 नॅफ्थॉल सोल्युशन जे आहे ते इन्सेक्टिसाइड्स म्हणून वापरतो. नॅफ्थॉल्स बायोमार्कर्स ऑफ लाईव्हस्टॉक अँड ह्यूमन्स याच्यासाठी पण बायोमार्कर्स म्हणजे जर आपण कुठला ड्रग घेतला तर तो किती प्रमाणात आला बॉडीमध्ये हे टेस्ट करण्यासाठी. लाईव्हस्टॉक म्हणजे आता हे जे इन्सेक्टिसाइड्स आपण वापरतो कुठं वापरतो क्रॉपवरती म्हणजे पिकांवरती वापरतो. ते पीक आपण पण खातो आणि आपले जे काही जनावर आहेत ते पण खातो, तर त्यांच्यात किती प्रमाणात हे नॅफ्थॉल आले हे पाहण्यासाठी इन्सेक्टिसाइड्सचं प्रमाण हे आपण बायोमार्कर म्हणून नॅफ्थॉलचा वापर करतो. आता ह्या सगळ्यांमध्ये नॅफ्थॉल बॉल्स जे तुमच्या डांबर गोळ्यात त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात हे नॅफ्थॉल असतात ॲज अ इन्सेक्टिसाइड्स प्रमाण असतो. नॅफ्थॅलिन त्याच्यात सगळ्यात जास्त असतं प्रमाण, पण नॅफ्थॉलचं पण प्रमाण त्यामध्ये असतं. इथं आपण पूर्ण हे पाहत झालेले स्ट्रक्चर अँड युजेस. आता आपण पाहू क्वेश्चन्स काय काय असू शकतात त्याच्यावर. तुम्हाला असाइनमेंट साठी सुद्धा हे उपयोगी पडतील. व्हॉट आर फिनॉल्स, डिस्कस इट्स नॉमेनक्लेचर अँड फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. याच्यामध्ये तुम्हाला फिनॉल काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं ऑर्बिटल पिक्चर काय हे सगळं सांगायचं. आता ऑर्बिटल पिक्चर आपण इन डिटेल डिस्कस केलेलं नाही. का? कारण तो बेन्झिनशी सारखा, फक्त OH ग्रुपचं त्याच्यात ऍड करायचं, बाकी सिमिलर आहे. 6 कार्बन सारखे आहेत, फक्त एक कार्बन वरती हायड्रोजनच्या ठिकाणी तुम्हाला OH ग्रुप दाखवायचं एवढंच. डिस्कस इट्स प्रॉपर्टीज. नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर तुम्हाला जसं सांगितलं बेन्झिन 1 OH किंवा हायड्रॉक्सी बेन्झिन अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर कसं करणार. फिजिकल प्रॉपर्टीज काय ऑलरेडी आपण सांगितलेले डिस्कस केले. डिस्कस विच इज मोर ऍसिडिक, फिनॉल्स और अल्कोहोल्स और कार्बोक्सिलिक ऍसिड. थोडक्यात मी सांगत असताना एक्सप्लेन करत असताना ह्या सांगितले की फिनॉल्स हे अल्कोहोल पेक्षा मोर ऍसिडिक आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी ऍसिडिक. म्हणजे अल्कोहोल्स आर लेस ऍसिडिक, देन फिनॉल्स, देन कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याचं कारण पण काय ते पण तुम्हाला तिथे सांगितले. इनॉमरेट व्हेरियस मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. सिंथेटिक मेथड याच्यात तुम्हाला सांगायचे डिस्कस कर. डिस्कस व्हेरियस रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, फिनॉलचे रिॲक्शन्स सांगायचे. शॉर्ट नोट ऑन कोल्बे सिंथेसिस रायमर टायमन रिॲक्शन हे वेगवेगळ्या विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पिकरिक ऍसिड, व्हाय इट इज कॉल्ड ऍसिड, हे पण आहे.
एक्सप्लेन द ऍसिडिटी ऑफ फिनॉल. फिनॉलची ऍसिडिटी तुम्हाला एक्सप्लेन करायची. एक्सप्लेन इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिटी ऑफ फिनॉल. इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग म्हटल्यावर काय होतं, इलेक्ट्रॉन रिलीजिंग सबस्टिट्यूएंट असेल तर काय होतं याचा इफेक्ट. त्याच्यानंतर व्हॉट इज द स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल, क्रिसॉल, रेसॉर्सिनॉल अँड नेफ्थॉल. यांचं पण काय होतं स्ट्रक्चर आणि युजेस, जे आपण आत्ताच डिस्कस केले, हे सगळं पण तुम्हाला यात लिहायचं. आणि याची असाइनमेंट कधी कंप्लीट करायची ही मला सांग, म्हणजे डेट काय ठेवायची. ओके, थँक्यू. इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज कमेंट मी. थँक्यू.